पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. हरि ओम तत्सत. ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा. ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन. या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत. आतापर्यंत आपण 24 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे. 25व्या श्लोकाचा आपण अभ्यास करीत आहोत. असंग सच्चिदानंद स्वप्रभो द्वैतवर्जित अस्मिती शब्द विद्धोयम समाधी सविकल्पक, असा हा 25व्या क्रमांकाचा श्लोक आहे. या श्लोकामध्ये शब्दानुविद सविकल्प समाधीचा अभ्यास सांगण्यात आलेला आहे. सविकल्प समाधी म्हणजे काय याचा आपण विचार केलेला आहे. समाधी म्हणजे काय याचाही आपण विचार केलेला आहे. सविकल्प समाधीमधील दृश्यानुविद समाधीचा आपण अभ्यास केलेला आहे. आणि या श्लोकामध्ये आपण शब्दानुविद सविकल्प समाधीचा अभ्यास करीत आहोत. पहिल्या चरणामध्ये जे शब्द या समाधीसाठी उपयोगाला येतात ते सांगण्यात आलेले आहेत. त्यातील पहिला शब्द असंग हा आपण मागील वेळेस विचार करीत होतो. या शब्दाचा आपण मागील वेळेस विचार करीत होतो. असंग सच्चिदानंद स्वप्रभो द्वैतवर्जित, असा हा पहिला भाग आहे. यातील असंग म्हणजे संग नसणे असा शब्दाचा सरळ अर्थ आहे. संग कशाचा नाही हा मोठा प्रश्न आहे, कारण संग नाही असा शब्द आहे. तर मग संग कशाचा नाही हा जसा शोध होत जाईल तसं आपल्याला या समाधीचा अभ्यास होईल. जिथपर्यंत संग आहे तिथपर्यंत समाधीचा विचार येऊ शकत नाही. संग कशाचा आहे, ज्याचा संग आहे त्याचा संग आहे का नाही याचा शोध करावा लागेल किंवा त्याचा संग संपवावा लागेल. तर असंग हा शब्द संग नाही अशा रीतीचा असल्यामुळे किंवा अशा अर्थाचा असल्यामुळे आपल्याला पहिल्यांदा संग शोधला पाहिजे की संग कशाचा आहे. मागील श्लोकाचा जर आपण विचार केला तर अंतःकरणामध्ये ज्या उठणाऱ्या असंख्य वृत्ती आहेत या वृत्तींना आपण साक्षी आहोत हा विचार या 25व्या श्लोकाशी सुद्धा संबंधित धरायला पाहिजे. असंख्य वृत्ती ज्या आहेत त्यांना आपण जाणतो, त्यांना आपण पाहतो, त्यांचे आपण द्रष्टा आहोत, साक्षी आहोत. आणि वृत्तीच्या व्यवस्थेसाठीच सर्व प्रपंच आहे हे आपल्याला माहीत आहे. याचा आपण विचार केलेला आहे. जगातला कुठलाही पदार्थ हा या अंतःकरणातून उठणाऱ्या वृत्तींच्या व्यवस्थेसाठी निर्माण झालेला आहे. आणि ज्यांच्या वृत्ती जुळून येतात ती लोक एकत्र येतात, ते पदार्थ एकत्र येतात. जसं भारतभूमी हा एक जर आपण भाग बघितला तर इथे राहणारी माणसं, या माणसांच्या प्रत्येकाच्या वृत्ती भारतभूमी या भागासाठी तयार झालेल्या असल्यामुळे ते सगळे लोक भारतात. एखादा स्वर्गामध्ये गेला किंवा 10 माणसं काही स्वर्गात गेली तर त्या स्वर्गाच्या दृष्टीने त्यांची वृत्ती आधी तशी तयार झालेली आहे आणि म्हणून ते स्वर्ग नावाच्या ठिकाणी गेलेत. म्हणजे या 10 लोकांचं एका ठिकाणी असणं हे त्या 10 लोकांच्याच आतमध्ये असलेल्या वृत्तींमुळे झालेलं आहे. आपण या ठिकाणी सगळे एकत्रित जमलो तर आपल्या आतमध्ये जी काही वृत्ती आहे ती काहीतरी कारणाने जुळून आली म्हणून सगळे एकत्र आहोत. ज्याची वृत्ती तशी राहत नाही तो आपण मग दुसरीकडे निघून जातो, येतच नाही, आला तरी टिकत नाही, असं काहीतरी होतं. तर आतमध्ये जी काही वृत्ती आहे म्हणजे आतमध्ये जे काही भाव आहे, भावना जी काही त्यांच्या आतमध्ये, त्यानुसार तो येईल किंवा जाईल असं होतं. ज्याची जशी वृत्ती होईल तसा तो त्या ठिकाणी जातो, त्या पदार्थांचा त्याचा सहवास होतो. म्हणजे हा एकच संघ जो आहे, म्हणजे या ठिकाणी आपण सगळे एकत्रित जमलो, हा एकच जो
विषय या ठिकाणी सुरू आहे. ह्या एकाच विषयाला ऐकण्यासाठी एवढ्या लोकांच्या वृत्ती काय झाल्यात, आधी जुळून आलेल्या आहेत. त्याच्याशिवाय तसं होणार नाही. आणि ज्यांचे जुळून नाही आले ते इथं येऊ शकत नाही. चांगला वाईटचा हा प्रश्न नाही. जगातले कुठलेही पदार्थ कुठल्याही ठिकाणी जेव्हा असा संघ होतो तेव्हा त्या वृत्ती आधी जुळून याव्या लागतात. म्हणजे जशी ज्याची वृत्ती तो त्या त्या ठिकाणी पोहोचणार आहे. आपली जशी वृत्ती असेल त्या ठिकाणी आपण आपोआप पोहोचणार आहोत. फक्त याच जन्मात म्हणजे मनुष्य देहामध्येच असं आहे असं नाही. कुठल्याही जन्मात कुठल्याही देहामध्ये आपण गेलो तरी त्या त्या ठिकाणी त्या त्या पदार्थांची प्राप्ती होणं किंवा त्या त्या ठिकाणी तो जीव जाणं हे त्याच्या वृत्तीमधून ठरत असतं, त्या वृत्तीमुळे ठरत असतं. तर वृत्ती जी आहे ही वृत्ती सर्व प्रपंचाला कारण आहे हे आपण विचारात घेतलेलं आहे. मग आपला संघ कशाशी आहे? आपला संघ वृत्तीशी आहे का वृत्तीला पोसण्यासाठी या वृत्तीची व्यवस्था करण्यासाठी निर्माण झालेल्या प्रपंचाचा आपला संघ आहे? हा मोठा विषय आहे. आपला संघ कशाशी आहे? कशाशी संघ आहे आपला? वृत्तीशी संघ आहे. वृत्तीशी संघ जर असता तर आपण कुठे असतो? वेदांत शास्त्र ऐकण्याचा फार एक मोठा तोटा असतो, गैरसमज जास्त होतो. आपण आहे त्यापेक्षा कुठेतरी दुसरीकडे जायचं वाटायला. वृत्तीचा ना आपला काही संबंध राहिलेला नाही. वृत्तीला पोहोचण्यासाठी जे काय आहे त्यांच्यामध्ये कुठेतरी स्थूल प्रपंचात आपण गुरफटून मरतो आहोत. काय ऐकतो आणि काय लक्षात ठेवतो त्याला काही किंमत नसते. कशाला किंमत आहे? कशात मरतो. मरतो म्हणजे कशात जीव गुंतलाय. कारण हा विषय कोणाचा आहे? हा जीवाचा विषय आहे. तो जो जीव आहे तो जीव कशात गुंतून राहतो. आता आपण साक्षी आहोत असं समजणारा जो आहे तो कोण आहे? तो जीव आहे. आपण साक्षी आहोत कशाला? असंख्य वृत्तींना आपण साक्षी आहोत असं समजणारा कोण आहे? जीव आहे. त्याचं जीव हे जे पद आहे हे टिकून का राहिलंय? तो साक्षी का नाहीये? म्हणजे खरं तर जीव हा साक्षी आहे पण साक्षी हा जीव झालेला आहे. तो जीव म्हणून का शिल्लक आहे? त्याचं कारण त्याचं जीव असं राहणं याचं कारण म्हणजे त्याची अविद्या काही गेलेली नाही म्हणून त्याला आपण जीव म्हणतो. त्यामुळे ही अविद्या जाण्यासाठी पहिल्यांदा एकदमच काय अविद्या जाणार नाही. पहिल्यांदा त्याला हा अभ्यास करणं गरजेचं आहे. समाधीच्या पहिल्या भागाचा म्हणजे सविकल्प समाधीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. पुढे त्याला अविद्या घालवण्यासाठी निर्विकल्प समाधीपर्यंत जावं लागेल. पण हा जो जीव आहे की ज्याला इथे या ठिकाणी खरं तर साक्षी हे नाव आहे. साक्षी हा वृत्तींना जरी साक्षी असला, आपण त्या वृत्तींना जरी साक्षी असलो असं कधी कधी काही क्षण जरी वाटलं तरी सुद्धा प्रत्यक्षात मात्र आपण वृत्तीला पोचणाऱ्या सूक्ष्म प्रपंचामध्ये सुद्धा संग करून बसलेलो नाही, तर स्थूल प्रपंचामध्ये गुरफटलेलो आहोत. स्थूल प्रपंचामध्ये गुरफटलेलो आहोत. त्या स्थूल प्रपंचामध्ये जे गुरफटलेलो आहोत कोण? आपण म्हणजे कोण? स्थूल शरीर नाही म्हणत मी, जीव. जो साक्षी जीव आहे, जो साक्षी खरं तर साक्षी असताना खरं तो जीव आहे. आता तो जो जीव आहे तो स्थूल प्रपंचात गुंतलेला आहे, गुरफटलेला आहे. स्थूल शरीर नाही. स्थूल शरीर तुमचं कुठे राहतं हा एक वेगळा विषय आहे. जीव कुठे राहतो? कारण तुम्ही दिसायला तर सगळे आता इथे दिसताय महाराजांसोबत, पण जीव कुठे आहे? जीव म्हणजे तो साक्षी. तो साक्षी त्या वृत्तींकडे पाहिलंही म्हणजे तो जीव त्या वृत्तींकडे पाहिलंही आणि त्या वृत्तींना तो साक्षी होईलही. पण तो जीव त्या वृत्तीला पाहून त्यांचा साक्षी होण्याच्या ऐवजी तो त्या वृत्तीला पाहतो कुठे? तो कधी कधी पाहतो, काही सेकंद पाहतो, काही क्षण पाहतो. तो जीव त्या वृत्तींना काही क्षण पाहतो आणि त्यांच्यापासून मी वेगळा असं जरी समजला तर तेवढ्या वेळापुरता तो साक्षी होतो. काही क्षणापुरता तो साक्षी होतो. तो अभ्यास करणं चुकीचं आहे असं नाही. आपण त्याचा विचार केलेला आहे की तसा अभ्यास करायला पाहिजे. पण तो किती वेळ चालतो? काही क्षण चालतो. पण तेवढा क्षण गेला की पुन्हा तो जीव कुठे जातो? तो साक्षी राहत नाही. तो जीव कुठे जातो? सूक्ष्म प्रपंचात. वृत्तीच्या व्यवस्थेसाठी निर्माण केलेल्या सूक्ष्म प्रपंचात जातो, म्हणजे इंद्रियांमध्ये जातो, प्राणामध्ये जातो. सूक्ष्म देहात कुठे राहतो का? स्थूल देहात तरी कुठे राहतो का? स्थूल देहाच्या बाहेर पडलेल्या असंख्य पदार्थांमध्ये कुठेतरी गुरफटतो जाऊ. दिसायला जरी आपण इथे दिसलो असलो तरी खरंच आपला जीव इथे आहे का? हे आपला पण तपासायला पाहिजे ना. आपला जीव कुठे आहे?
तुमचा जीव कुठे आहे हे कोणी तपासावं? आपल्याला तपासावं लागेल ना आपला जीव कुठे आहे. बरं, आपला जीव कुठे ठेवायचा ह्याचा अधिकार कोणाला आहे? काही काहींना ते पण लक्षात येईना की आपला जीव कुठे गुंतवायचा, म्हणजे आपला जीव कुठे ठेवायचा हा अधिकार आपल्याला आहे का नाही हे पण काहींना कळेना. त्यांना वाटतं आपल्या बायकोला तो अधिकार आहे आपला जीव कुठे ठेवायचा, काहींना वाटतं नवऱ्याला अधिकार आहे, काहींना वाटतं पोराबाळांना अधिकार आहे. आपला जीव कुठे गुंतवायचा, आपला जीव कुठे असायला पाहिजे हा अधिकार सर्वस्वी आपला आहे. आणि आपला जीव कुठे गुंतलाय हे कोणाला सांगायची गरज पण नसते, जग जाहीर करायची काही गरज नसते. आपल्याला कळायला पाहिजे ते कुठे ठेवायचं जीव, नाही. तर आपला जीव कुठे गुंतलेला आहे हे कोणाला कळलं पाहिजे? आपल्याला कळलं पाहिजे. जीव हा फक्त परमार्थात गुंतवावा. कुठे? जीव हा कुठल्या प्रक्रियेत गेला पाहिजे? जीव हा फक्त परमार्थाच्या प्रक्रियेत गुंतला पाहिजे, म्हणजे परमार्थात जीव पाहिजे, महाराजात नाही. काही लोकांना महाराजात जीव गुंतवा आवडत. महाराज म्हणजे स्थूल शरीरात जीव गुंतवा आवडत. महाराजात जीव गुंतून काही होत नाही. परमार्थ ही एक प्रक्रिया आहे. त्या परमार्थ प्रक्रियेसाठी लागणाऱ्या शास्त्रामध्ये परमार्थ या प्रक्रियेमध्ये जर सद्गुरू उपयोगाला येत असतील तर सद्गुरूमध्ये, परमार्थामध्ये उपयोगाला येणाऱ्या कुठल्याही पदार्थामध्ये जीव गुंतला पाहिजे. गुंतवायचंच असेल तर जीव कुठंतरी गुंतवल्याशिवाय जमत नाही. मग कुठं गुंतला पाहिजे? म्हणजे ज्ञानेश्वरी जीव की प्राण पाहिजे. काय? ज्ञानेश्वरी जीव की प्राण पाहिजे. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जर आपला परमार्थाचा विषय असेल आणि परमार्थासाठी आपल्याला पोषक असा पदार्थ तर त्याच्यामध्ये जीव गुंतला पाहिजे. म्हणजे संघ ज्ञानेश्वरीचा घडला पाहिजे. सत्संग काय सांगितलं? येतं असंग म्हणायचं, आधी सत्संग सांगायचा किंवा सत्संग करा असं सांगतो. त्यासाठी सांगतात तर सत्संग म्हणा किंवा मग असा पदार्थ, अशा क्रिया, असे विचार यांच्यामध्ये जीव गुंतला पाहिजे की ज्याच्यामुळे त्याच्यातून तो बाहेर पडेल. म्हणजे असंगत्वाकडे जायचं असेल तर अशात जीव गुंतून जमत नाही की ज्याच्यामुळे आपला असंगत्वाचा निश्चय होणार नाही. अशांमध्ये जीव गुंतून उपयोग काय? पण जीव कशात गुंतून राहतो? कशात गुंततो? इथे बसलेल्या प्रत्येकाला जर विचारलं जीव कशात गुंततो, तुमचा जीव कशात गुंतला, प्रत्येकाने जर खरं उत्तर दिलं तर आपल्याला सगळ्यांचं आन्सर मिळतील का नाही? म्हणजे खरं उत्तर जर मिळालं तर आपण त्याच्यावर काहीतरी विचार करू शकतो. तर तुमचा जीव कुठं गुंतलेला आहे तुम्ही सांगा, एका सांगायला काही हरकत नाही. असं म्हटल्यावर दबाव येतो. महाराज आपल्याला प्रश्न विचार, तुम्ही सांगा हो, तुम्ही विचारायला नका बस, सांगाच. तुम्ही सांगण्यासाठी का विचारायसाठी आहे? वर्गामध्ये मुलांना प्रश्न विचारला की निम्म्या मुलांच्या आतमध्ये धस्स होतं, झालं. आता आपल्याला जर विचारलं तर अडचण, उत्तर माहीत असलं तरी अडचण येते, तरी धस्स होतं, आहे की नाही? तर कुठं गुंतलाय जीव आपला? एकदम जनरलमध्ये साधारणपणे जर सांगायचं झालं तर मला बरंच काही सांगता येईल की जीव कुठं कुठं गुंततो. पण आता स्पेसिफिक म्हणजे एखाद्या व्यक्तीनुसार सांगायचं झालं तर त्या व्यक्तीला माहीत पाहिजे ना आपला जीव कुठं गुंतलाय, कुठं गुंतलाय. महाराजात नाही, परमार्थात जीव गुंतला तर पाहिजे ना. परमार्थात जीव गुंतलेला आहेत असे किती लोक आहे तिथं? म्हणजे आमचा जीव परमार्थात गुंतलेला आहे. परमार्था व्यतिरिक्त आमचा जीव कुठेही गुंतलेला नाही. मग परमार्थ हा मोठा अवघड शब्द आहे, म्हणून परमार्थाला पोषक असणाऱ्या गोष्टींमध्ये आमचा जीव फक्त आहे, बाकी कुठंच जीव गुंतलेला नाही. असं कोण आहे काही? तर परमार्थाला पोषक असलेल्या गोष्टींमध्येच फक्त जीव गुंतलेला आहे. पदार्थ, विचार आणि क्रिया, 3 गोष्टी मी सांगत असतो. पदार्थ, विचार आणि क्रिया. तर परमार्थाला पोषक असणाऱ्याच पदार्थामध्ये, विचारामध्ये आणि क्रियेमध्ये आमचा जीव गुंतलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त आमचा जीव कुठेच गुंतलेला नाही असं कोण येतं? मग कशाला करायचं हे सगळं? म्हणजे संघ कसला आहे? तुम्ही म्हणत होते, ते म्हणत होते वृत्तीमध्ये जीव गुंतलाय. लाग होते महाराजांनी झापले की मग त्या बोलत विचार करून बोलतील. बोलायचं झालं तर विचार करतील. मी सांगितलं ना, वेदांत ऐकून बोलायला फार सोपं आहे, शब्द ऐकून लक्षात ठेवून बोलायला सोपं आहे, पण आपण काय बोलतो याचा भान आहे का तो विचार करायला लागेल ना. म्हणून काही लोक म्हणतात त्यापेक्षा बोलायचंच नाही. त्यांनी बोलली तेवढी डेअरिंग तरी केली, जरा काहीतरी चांगली गोष्ट आहे, तेवढी चांगली. तुम्ही म्हणता ते कौतुकास्पद आहे, नाही त्या बाबतीत कौतुकास्पद आहे, पण त्याच्यामुळे काय होतं, काही लोक काही बोलतात ना. मग बोलू नये असं नाही, बोलायला पाहिजे, पण त्याचा विचार करून ते आचरणात आणलं पाहिजे. चांगली गोष्ट. तिथं जर तसं झालं तर फार चांगली गोष्ट आहे ना. त्यांनी बोललं तर आता त्यांनी तर जायला पाहिजे त्याच्यावर. तर मग त्यासाठी तर मी आहे, म्हणजे माझा जो उपयोग त्यासाठी झाला तर चांगली गोष्ट आहे. नुसतं बोलण्यापेक्षा प्रत्यक्षात, बरं आता मी काहीतरी असं म्हटल्यामुळे खरंच त्यांनी आता पण घेतला, नाही जातोच आता तिथं, चांगलंच आहे ना उलट.
पण ते जर म्हटलं जाऊ दे आता हे महाराज असे आपल्याला बोलतात ना, मग त्यापेक्षा आपण काहीच करायचं जाऊ दे, माझं काय नुकसान त्यामध्ये, नाही का. महाराज आपल्याला डिवसतात असं म्हणून जर एखादा म्हणाल की नाही आता त्यापेक्षा सांगायचंच नाही, तोटा कोणाचा आहे? तोटा माझा काय त्यात, नाही का. उलट निंदकाचे घर असावे शेजारी, महाराज सगळ्यात मोठे निंदक असतात, नाही की नाही. तर आपला जीव जो आहे तो संग करतच असेल म्हणजे गुंतलेलाच असेल तर कुठे गुंतलेला पाहिजे. आपण स्थूल शरीराचं गुंतणं पाहत नाहीच आहे, आपण पाहतच नाही, आपण त्याचा विचारच नाही करत. तुम्ही कुठे राहता मी तुम्हाला काही विचारतही नाही. तुम्ही कुठे राहता, काय करता, काय खाता ह्याच्याशी आपलं काही घेणं नाही. आपला काय विषय आहे? कारण सगळ्यांना जर म्हटलं मग आश्रमात येऊन राहा तर अवघड होईल ना. आश्रमाची मग एवढी सगळी व्यवस्था करायची अवघड आहे. म्हणजे व्यवस्था पण होईल पण माणसाची समजूत काढणं अवघड आहे. एकमेकाचं पटलं पण पाहिजे ना. मोह असले की पटतं, मोह नसले की पटणं अवघड असतं. कधी पटतं कधी नाही पटलं तरी गाडं जातं शेवटपर्यंत. का? कारण मोह असतो. ज्या ठिकाणी मोह नसतो त्या ठिकाणी आरे म्हटले की हा कार्यच होतो तयार, त्यामुळे ते जमत नाही. पटून घ्यायचं असेल तर मोह लागतो. मोह असले की आपण मत पटतं मग, आणि मोह नसले की अजिबात पटेल. तर पदार्थ, विचार आणि क्रिया परमार्थाला पोषक पाहिजे, म्हणजे परमार्थासाठीच उपयोगाला येणारे पाहिजे. तर आणि त्यांच्यामध्ये जीव गुंतवला पाहिजे. मग त्यामध्ये ज्ञानेश्वरी आहे, ज्ञानेश्वर महाराज आहेत, त्यांनी सांगितलेले विचार आहेत, यांच्यामध्ये जीव गुंतून राहिला. बाकी कशातच जीव नाही ठेवायचा. बाकी जीव सोडून सगळं त्यात ठेवता येतं. स्थूल शरीर ठेवता येतं, मन ठेवता येतं, बुद्धी ठेवता येते, सगळं ठेवता येतं. हे सगळं त्याच्यात ठेवता येतं, गुंतून ठेवता येतं. पण जीव गुंतला नाही पाहिजे. पण आपलं काय आहे? आपला जीव गुंतत नाही. आपला जीव, तुम्ही इथे जरी आलात तरी कळतपणे जीव कुठे गुंतलेला आहे? जीव कुठेतरी दुसरीकडे गुंतलेला आहे. कुठं गुंतला ते मला सांगता येणार नाही. प्रत्येकाचा घरीच गुंतलेला असेल असं म्हणता येत नाही, नाही का. काहीचं स्वतःच्या घरी असेल, काही दुसऱ्याच्या घरी पण असेल, ते काही सांगता येत नाही. म्हणजे स्वतःच्या संपत्तीत किंवा दुसऱ्याच्या संपत्तीत असेल. कोणाचा जीव कुठे गुंतून राहतो हे काही सांगता येत नाही. तर जीव कुठेही गुंतू शकतो. जीव पदार्थात गुंततो, विचारात गुंततो, क्रियेत गुंततो. पण आपल्याला हे तिन्ही ठिकाणी, तिन्ही ज्या जीवाच्या गुंतण्याच्या जागा आहेत ह्या कशा पाहिजेत? परमार्थाला पोषक पाहिजे. तर तो संघ शास्त्रात पण मान्य आहे, साधू संतांनी त्याला मान्य केलंय की संघ कसा पाहिजे? साधूचा संघ पाहिजे, संतांचा संघ पाहिजे, शास्त्र संघ पाहिजे, असं मान्य केलेलं आहे. तो संघच आहे ना. पण तो संघ का मान्य केलाय? कारण त्याने भलं होणार आहे. असंग होण्यासाठी असा संघ लागतो. संघ असा पाहिजे की ज्याने असंग झालं पाहिजे. संघ असा नको की ज्याने अजून संघ वाढलेला. संघ असा नको की ज्याने काय होईल? आपलं वाटोळं होईल. असंग हा जो शब्द आहे, या असंग शब्दाने संघ नसणे असं जरी दिसत असलं तरी असंग या अवस्थेला जाण्यासाठी संघ लागतो. काय लागतो? संघ लागतो. संघ पाहिजे. साधूच्या संगती तरणोपाय. साधू संघ तरणोपाय आहे. संघ कोणाचा लागतो? साधूचा संघ करण्यासाठी कोण लागतं? आपल्याकडे कोणी करायला पाहिजे संघ? तो जीवाने केला पाहिजे. की जो जीव खरा साक्षी आहे त्या जीवाने केला पाहिजे तो संघ. संघ शरीराने करून उपयोग नाहीये. उपयोग नाही म्हणजे स्थूल शरीराचा संघ, सूक्ष्म शरीराचा संघ हा एवढा महत्वाचा नाहीये किंवा त्याला किंमत नाही जेवढी जीवाने संघ करण्यासला किंमत आहे. जीवाने तो संघ करायला पाहिजे. म्हणजे ज्ञानेश्वरी फक्त डोळ्याने वाचतो. काही काही लोक बऱ्याच वेळा होतं ना, आपण 1000 ओव्या वाचल्या किंवा 500 ओव्या वाचल्या. पारायणाच्या वेळेस होतं बघा, पारायणाच्या वेळेस आपण 9000 ओव्या वाचतो. 9000 ओव्यापैकी किती ओव्या डोळे वाचतात? फक्त कितीतरी ओव्या फक्त कोण वाचतं? फक्त डोळे वाचतात. काही ओव्या मन वाचतं, काही ओव्या बुद्धी वाचते, बरोबर का नाही? आणि फार कमी ओव्या जीव वाचते. काही काहींच्या तर 9000 ओव्यामध्ये एक ओवी जीव वाचत नाही. सगळ्यात जास्त वाचणारं कोण आहे? डोळे. जास्तीत जास्त लोकांचं काय होतं? डोळे ओव्या वाचतात, कमी प्रमाण असतं मनाचं, बुद्धीचं. त्याच्यापेक्षा नसल्यासारखंच प्रमाण असतं जीवाचं. तर जीवाने ज्ञानेश्वरी वाचणं, जीवाने ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी डोळे आणि मन बुद्धी लागतेच, नाही का. कारण त्याच्याद्वारे ते वाचतायत. तर काही गोष्टींचा संघ करण्यासाठी स्थूल शरीराची अपेक्षा आहे. जसं ज्ञानेश्वरीतल्या ओव्या वाचण्यासाठी डोळ्याची, स्थूल शरीराची अपेक्षा आहे. परंतु काही संघ असे आहेत की जे करण्यासाठी डोळ्याची पण अपेक्षा नसते. जसं आपल्याच मनाशी आपलाच संघ करायचा असेल, म्हणजे आपल्याच मनावर, आपल्या मनामध्ये काय चाललंय हे त्या जीवाने जर पाहायचं ठरलं
तर आपल्याला डोळ्यांची काही अपेक्षा नाही. आपल्याच मनात काय चाललंय हे जेव्हा आपण विचार करतो, म्हणजे आपण शोधतो, तेव्हा आपल्याला डोळ्याची गरज नसते. आपलाच आपण आतमध्ये काय, मनामध्ये काय चाललेला खेळ आहे तो जेव्हा पाहतो तेव्हा डोळे लागतात काय, तेव्हा डोळ्याची गरज नाही. आपली बुद्धी काय विचार करते हा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा डोळ्याची गरज काय, कानाची गरज काय, काहीच लागत. एखादा रूप नावाचा विषय पाहायचा असेल तर कानाची गरज काय, काही गरज नाही. काहीतरी ऐकायचं असेल तेव्हा डोळ्याची गरज काय, डोळे नसले तरी ऐकता येतं. तर काही ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचीच गरज असते असं नाही. रूप पाहण्यासाठी डोळ्याची गरज आहे पण कानाची गरज नाही. जेवण करण्यासाठी रसना इंद्रियाची गरज आहे, म्हणजे तोंडाची गरज आहे, पण कानाची गरज नाही. तर असं प्रत्येकाचं कशाची गरज आहे हे ठरलेलं आहे, बरोबर ना, खरं असं ठरलेलं आहे ना. तसं वृत्तीला पाहण्यासाठी कशाची गरज आहे, कशाचीच गरज नाही आहे. वृत्तीला पाहण्यासाठी कानाची गरज नाही, डोळ्याची गरज नाही, नाकाची गरज नाही, तोंडाची गरज नाही. वृत्तीला पाहण्यासाठी फक्त कोण पाहिजे, जीव पाहिजे. जीव फक्त वृत्तीला पाहू शकतो. जीवाने त्या वृत्तीकडे पाहता येतं आणि त्या वृत्तीकडे पाहिल्यानंतर त्या वृत्तीला तो साक्षी होऊ शकतो. जीव हा वृत्तीला साक्षी केव्हा होईल, जेव्हा तो त्या वृत्तींमध्ये गुंतणार नाही, वृत्तीचा संग करणार नाही. कशाचा, वृत्तीचा संग न करणं ही एवढी सोपी गोष्ट नव्हे, ही सर्वात अवघड गोष्ट आहे. वृत्तीचा संग न करणं ही तपश्चर्या आहे. करत असंख्य वृत्ती ज्या आहेत ह्या वृत्तीचा संग न करणे ही तपश्चर्या आहे. कोणी न करणे, जीवाने न करणे. तेव्हा तो जीव श्रेष्ठ आहे. जसं आपण रेल्वे स्टेशनवर गेलो, रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर तिथे खूप गोंगाट असतो, गर्दी असते. आता त्या गर्दीमध्ये आपण असतो, पण आपण एकटेच समजा कुठेतरी दूर देशी चाललोय, दूर गावाला चाललोय आणि आपले घरची लोक सगळी आपल्याला टाटा बाय बाय करून निघाली आणि आपण रेल्वेत बसलो. आता रेल्वे सुरू झाली, आता घरचे सगळे गेले. आता ते रेल्वेचा आवाज किंवा रेल्वे स्टेशन किंवा सगळे जे काही रेल्वेतली माणसं इथेच असतो आपण, पण आपण तिथे असतो काय, आपण तिथे नसतो. कुठे असतो, आपण कुठे असतो, घरी. म्हणजे जीव कुठे असतो, घरी असतो. तिथे आपण असतो पण नसतो. मग तिथे येणाऱ्या सगळे जाणाऱ्याशी आपण बोलतो, त्याचे सगळे व्यवहारही करतो. चेक करायला तर त्याला आपण तिकीट देतो, दाखवतो. कोणी चहा कॉफीवाला आला तर चहा कॉफी घेतो, सगळं करतो. उठतो, बसतो, खातो, पितो, झोपतो, परत उठतो, हे सगळं करतो तिथे. पण जीव कुठे असतो, जीव कुठे असतो, घरी. म्हणजे हे शक्य आहे की सगळं करून जीव दुसरीकडे असणं शक्य आहे. म्हणजे तो अधिकार फक्त जीवालाच आहे, ज्याचा त्याचा अधिकार आहे. डोळ्याला काय अधिकार आहे कळतं आपल्याला, डोळ्याला काय अधिकार आहे. डोळ्याला पाहण्याचा अधिकार आहे फक्त, पण डोळ्याला ऐकण्याचा अधिकार नाही. कानाला ऐकण्याचा अधिकार आहे पण जेवण्याचा अधिकार नाही. तसं प्रत्येकाला ठरलेलं आहे काय काय. पण जीवाला सगळा अधिकार आहे. जीवाला पाहता पण येतं, जीव पाहतो, जीव ऐकतो, जीव खातो, जीव पितो, जीव विचार करतो, जीव चालतो, जीव बोलतो, जीव सगळंच करतो. ते सगळं करण्यासाठी तो कशाची मदत घेतो. म्हणजे पाहण्यासाठी डोळ्याची मदत घेतो, मनाची मदत घेतो. विचार करण्यासाठी फक्त मनाची मदत घेतो, बुद्धीची मदत घेतो, पण डोळ्याची मदत घेत नाही. पण हे सगळं कोण करतं, तो सगळं जीव करतो. म्हणजे हा जीव सगळ्याशी संग करतो. आता तो संग कसा करतो, तो जीव सगळ्याशी संग करतो. त्याला ज्याच्याशी संग करावा वाटतो त्याच्याशी संग करतो. पण त्या रेल्वे स्टेशनमधून रेल्वेमध्ये बसून तो जेव्हा निघाला तेव्हा त्याचं स्थूल शरीर, डोळे वगैरे सगळं जे आहे ते सगळ्या गोष्टींची संग करतं, पण जीव संग त्याच्याशी करत नाही. म्हणजे संग यांचा झाला तरी तो त्यांची संग करत नाही. संग होऊन संग होत नाही तेव्हा तो असंग असतो. संग झाला पण संग होत नाही. मग जीव कुठे असतो, तो घरी असतो. म्हणजे त्याचा संग कोणाशी आहे, घरी आहे का इकडे आहे, तो घरी आहे. जसं तुम्ही इथे सगळे बसलेले आहात, पण संग कुठे आहे, संग घरी आहे. म्हणजे इथे दिसता तुम्ही, पण जीव कुठे आहे, घरी किंवा कुठेतरी आहे. मग संग कशाचा आहे, संग कशाचा वाटतो इथला, पण खरा आहे तिथला कुठला. म्हणजे जिथे कुठे असतो जीव तिथला संग आहे. घराचा संग आहे पण इथे असंग आहे. म्हणजे इथे ह्याच्याशी असंग झाला आणि त्याच्याशी संग झाला. तर संग आणि असंग लक्षात आलं पाहिजे. संग काय, संग दिसतो म्हणजे संग असतो असं नाही. तत्व काय लक्षात आलं पाहिजे, गंमत लक्षात आली पाहिजे. गंमत आहे.
संघ दिसतो म्हणजे संघ असतो असं नाही, असंग दिसतो पण असंग आहे असं म्हणता येत नाही. म्हणजे रेल्वेत बसलेला माणूस घरापासून असंग आहे असं वाटतं, आणि रेल्वेशी त्याचा संघ आहे असं वाटतं, पण संघ कोणाचा असतो? संघ रेल्वेचा नसतो. तर संघात राहून असंग राहता येतं आणि असंगात राहून संघ असू शकतो. संघ जो आहे हा कशाचा, त्यानुसार त्याचं असंगत्व ठरतं. असंग ठरण्यासाठी संघ महत्वाचा आहे. कशाचा संघ केलाय की असंग ठरू हे ठरायला पाहिजे. तर स्थूल पातळीवर सूक्ष्म पातळीवर संघ कशाचा करावा हे कळावं लागतं. स्थूल पातळीवर सूक्ष्म पातळीवर कशाचा संघ करावा हे ठरायला पाहिजे, हे कळायला पाहिजे. कुठली क्रिया, कुठला विचार आणि कुठला पदार्थ आपल्याला असंगत्वाकडे नेईल हे कळलं पाहिजे, आणि त्यांचा संघ केला पाहिजे. काय केला पाहिजे? त्यांचा संघ केला पाहिजे. क्रिया, विचार आणि पदार्थ यांचा संघ केला पाहिजे, की ज्या संघामुळे असंगत्व तयार होणार. मग संघ करायला पाहिजे म्हणजे आता स्थूल रूपाने संघ करायला पाहिजे का सूक्ष्म रूपाने करायला पाहिजे, जीवाने करायला पाहिजे? जीवाने करायला. जीवाने केलेला संघ हा श्रेष्ठ आहे. जीवाने संघ करायला पाहिजे. मग जीवाने संघ केल्यानंतर सूक्ष्म आणि स्थूल देहाने संघ करो. ज्याला एकदम जीवाने संघ करता येणार नाही त्याने सूक्ष्म देहाने करावं. ज्याला सूक्ष्म देहाने आणि जीवाने जमणार नाही त्याने स्थूल देहाने. डोळ्याने पुन्हा पुन्हा ज्ञानेश्वरी वाचली की एक वेळ अशी येईल की डोळ्याने वाचायची गरज नाही, मनात बुद्धीत ज्ञानेश्वरीतल्या ओव्या राहतील, बरोबर, आतमध्ये राहतील. पुन्हा पुन्हा ते केल्यानंतर मनात बुद्धीत नाही राहिले तरी जीवावर राहील ते विषय. तो जीवाला तो विषय लक्षात राहील, ज्ञात राहील. म्हणजे मनाला आणि बुद्धीला लक्षात नाही, डोळ्याने आणि मनाने बुद्धीने नाही केलं तरी जीवाला ते लक्षात राहील. जसं आपलं लेकरू आपल्याला जीवाने लक्षात असतं, मन बुद्धीने डोळ्याने लक्षात नसतं. लेकरू आईला कसं लक्षात असतं? जीवाने लक्षात. मन बुद्धीने आणि डोळ्याने लक्षात नसतं किंवा लक्ष ठेवायची गरज नसते. म्हणजे आईचा जीव कोणाशी संग करतो? लेकराशी संग करतो. मग ते लेकराशी संग कसा असतो? डोळ्याने, मनाने, बुद्धीने नसतो. असला तरी आणि नसला तरी संग जीवानेच असतो. आईचा जीव जसा लेकरामध्ये डोळे आणि सूक्ष्मदेह म्हणजे स्थूल देह आणि सूक्ष्मदेह यांच्याशिवाय किंवा यांच्यासह लेकरात गुंतून राहतो है ना. आईचा जीव लेकरात गुंतून राहतो. कसा? यांच्यासह किंवा यांच्या शिवाय, म्हणजे शक्य आहे. तसं आपला जीव जो आहे हा अशा पदार्थांच्या, विचाराच्या आणि क्रियेच्या संघात गेला पाहिजे की त्यांच्याशिवाय किंवा त्यांच्यासह कसं येऊ, पण जीव कायम त्याच्यातच पाहिजे. त्याने काय होईल, याचा परिणाम म्हणून काय होणार आहे? विचार क्रिया आणि पदार्थ यांचा, अशा पदार्थांचा, अशा विचारांचा, अशा क्रियेचा जर संघ घडला तर काय होतं? तर अंतःकरणामधून निघणाऱ्या ह्या ज्या वृत्ती आहेत, म्हणजे हे जे दृश्य आपण ज्यांना केलं होतं, ह्या सगळ्या वृत्तींना आपण साक्षी आहोत हे लक्षात येतं. आणि त्या वृत्तींचा आणि आपला असंगपणा लक्षात येतो. कारण विचार हा जो मी तुम्हाला शब्द म्हणतोय तो विचार म्हणजे वृत्ती आहे. विचार ही काय? वृत्ती आहे. तो विचार जो आहे म्हणजे त्या वृत्तीतला काही वृत्ती अशा आहेत की ज्यांचा संग करणं गरजेचं आहे सुरुवातीला. जसं पदार्थ आणि क्रिया यांचा संघ आपण विचारात घेतला, तसाच विचार जो आहे म्हणजे वृत्ती जी आहे त्यातल्या काही वृत्ती अशा आहेत की ज्यांचा संघ करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सगळ्या जवळजवळ सात्विक वृत्ती आपल्याला घेता येतात. सात्विक वृत्ती, अंतःकरणातून निघणाऱ्या सात्विक वृत्तींचा संघ करावा. दया, करुणा, अनेक सात्विक वृत्ती आहेत ना अंतःकरण, त्यांचा काय करावा? संघ करावा, त्यांचा संघ करावा. पण त्यांची प्रत्येकाची आपली गती आहे. जगातल्या सगळ्या पदार्थांना, सगळ्या विचारांना आणि सगळ्या क्रियांना गती आहे त्यांची. मग त्याच्या गतीप्रमाणेच संघ करावा. फक्त सूर्याचा संघ करायचं ठरलं आपलं काय ठरलं? सूर्याचा संघ करायचा, स्थूल रूपाने सूर्याचा संघ करायचा असं ठरलं तर कधी करता येईल? सूर्य उगवल्यापासून मावळेपर्यंत. आता आपण किती हट्ट केला की सूर्य मावळल्यानंतर सूर्याचा मी संघ करीन, तर काय उपयोग आहे? मावळलेला आहे तो, नाही? मावळल्यानंतर काय करणार? जरी आपण ठरवलेला असला, आपला पक्का निर्णय आला करायचाच आहे संघ सूर्याचा,
तर मावळल्यानंतर करताच येत नाही, तो उगवल्यानंतर करता येणार आहे. पण पुन्हा जर मध्ये ढग आले तरी तेवढ्या प्रमाणात त्याचा संघ संपणार आहे. मग त्याला काही रडून उपयोग नाहीये. पुन्हा ढग निवळले, आपण आपल्याला काही ढग हलवता येणार नाही, आपल्याला रात्र काय हलवता येणार नाही, थांबवता येणार नाही, रात्र होणार नाही आता सूर्याचं, असं काही आपल्याला करता येणार नाही. म्हणजे आपल्या हातातच नाही. मग ज्या काळात सूर्य उपलब्ध आहे त्या काळात सूर्याचा संघ करणं हाच आपल्याकडे उपाय आहे. त्याचप्रमाणे कुठल्याही क्रिया, विचार आणि पदार्थ यांची स्वतःची एक गती आहे. त्या गतीमध्ये जेव्हा ती गती आली, जेव्हा तो पदार्थ उपलब्ध झाला, तो विचार उपलब्ध झाला, ती क्रिया उपलब्ध झाली, तेव्हा ते करायचं, विषय संपला. हट्ट करायचं काही कारण नाही, नाही का. बळच काही ती वृत्ती निर्माण नाही होऊ शकत. उदाहरणार्थ दया, करुणा ही समजा सात्विक वृत्ती आहे, जिचा आपल्याला संघ करायचा आहे असं धरू, तर ती काही बळच तयार नाही होणार. समोरचा माणूस तुम्हाला चांगले शिवे देतोय, तुमची तळपायाची आग मस्तकाला जाते समजा, त्यावेळेस आतमध्ये काय तयार होणार आहे? त्याच्यात काय दया तयार होईल का? दया, करुणा तयार होईल? त्याच्यावर काहीच होणार नाही. मग त्याच्यात हट्ट करायचं कारण नाही, त्यावेळेस नाहीच होऊ शकत. ते उपलब्धच नाहीये, ते आतून निघणारच नाही ते बाहेर. आपल्या मनाप्रमाणे काही झालं नाही तर जी आतमध्ये वृत्ती तयार होणार आहे त्यावेळेस दया, करुणा तयार होऊ शकत नाही का? होईल. मग तिथे हट्ट करण्यात काहीच कारण नाही. त्याला पर्याय नाही, त्याला जाऊ द्यायला लागेल. अंधार गेले जाऊ द्यावे लागतं, अंधार संपवून द्यावा लागतो. जसं झोप नाही आली, सूर्याची आठवण आली म्हणून झोप नाही समजा, एखाद्याला सूर्याची आठवण येते असं होत नाही, पण सूर्याची आठवण आली म्हणून झोप आहे ना. आता किती जरी आठवण येत असली तरी रात्र संपण्याची वाट बघावीच लागते. रात्र संपल्याशिवाय सूर्य उगू शकत नाही. सूर्याची किती आठवण येत असली तरी सुद्धा काय करावं लागेल? रात्र उलटण्याची वाट बघावी. हे जसं आहे त्याचप्रमाणे काही वृत्ती किती जरी सात्विक असल्या आणि त्या पोषक असल्या, आपल्याला उपयोगाला येणार असल्या, त्यांचा संघ, तरी सुद्धा कितीतरी असंख्य वृत्ती आहे की ज्या वृत्ती संपण्याची आपल्याला वाट बघावी लागते, ते संपवावं लागतं, त्याला काही पर्याय नसतो. आणि जेव्हा ते येतात तेव्हा त्यांचं जतन करायला पाहिजे, तेव्हा त्यांचा पूर्ण उपयोग केला पाहिजे, त्यांचा संघ करायला पाहिजे. तसं महाराज किती वेळ तुमच्या घरात येणार आहे? उदाहरणार्थ महाराज नावाचा एक पदार्थ आहे जो आपल्याला पोषक आहे असं धरू. तर आता हा महाराज नावाचा पदार्थ आपल्याकडे किती वेळ येणार आहे? आपल्याला काही गती आहे ना त्या पदार्थ. सूर्याला जशी आपली एक गती आहे, पृथ्वीला आपली गती आहे, तसे महाराज नावाच्या एका पदार्थाला एक गती आहे. तो किती काळ राहणार हे आपल्या हातात आहे का? आपल्या हातात कोण त्याच्या तरी कुठं हातात आहे? महाराज नावाचा पदार्थ त्याला काही ज्याच्या गतीच्या हातात असेल ते गतीप्रमाणे होईल ना. आपण किती म्हटलं की समजा आता हे सद्गुरू उपकारक आहेत आणि त्यांनी आता कायमच राहावं, तसं नाही होत. त्यांची गती असते त्याप्रमाणे होऊन जाणार. कुठली एखादी क्रिया असेल जी आपल्याला उपकारक असेल, समजा एखाद्याला पारायण करणं ही क्रिया आहे ना, ज्ञानेश्वरीचं आपण पारायण करतो, ज्ञानेश्वरीचे पारायण करणे ही क्रिया आहे. समजा आपण 4 दिवस 5 दिवस 6 दिवस 7 दिवस जे काय आपण ठरवले, 7 दिवस आपण पारायण करू. आता 7 दिवस पारायण करू असं ठरवल्यानंतर 7 दिवस पारायण करण्याची जी क्रिया आहे तिला पण एक आपली गती राहणार. ती सुरू होणार, स्थिती पाहणार, त्याचा लय होणार, संपणार ती, नाही का. कुठलंही जरी घेतलं त्याला आपली एक गती आहे. मग जेव्हा त्याची गती येते तेव्हा त्या काळात त्याचा फायदा करता आला पाहिजे. हे नाही तर हे नाही तर हे नाही तर हे. आपल्याकडे पर्याय भरपूर आहेत. पदार्थ नाही तर क्रिया, क्रिया नाही तर विचार. कायमच क्रिया नसणार आहे, कायमच पदार्थ नसणार आहे, कायमच विचार नसणार. कधी विचार असणार, कधी पदार्थ असणार, कधी क्रिया असणार. पण फायदा किती आपला? तिन्ही आपल्याला है ना. पण मग अशा पदार्थ, विचार आणि क्रियांचा उपयोग केला पाहिजे, संघ केला पाहिजे की ज्यांच्या संगतीने आपल्याला असंग होता येईल. आणि बऱ्याच वेळा आपल्याला कळतं की कशाचा संघ केल्या म्हणजे आपण असंग होईल, आणि कशाचा संघ केल्या म्हणजे असंग हा शब्द पण ऐकायला नाही यायचं. कळतं आपल्याला का? कळत नाही. कळतं आपल्याला की कशाचा संघ केला म्हणजे असंग होणार, आणि कशाचा संघ केला म्हणजे आपण गुतत जाणार. पण भाषेत फक्त याच्यामध्ये काही एकच गोष्ट आहे का? एकच गोष्ट नाहीये, 3 आहेत. तिन्हीपैकी जे शक्य आहे ते करा, तिन्ही शक्य आहे तर तिन्ही करा. पण संघ हाच असंगाकडे नेणारा असू शकतो का? हो, असू शकतो. तर असं केलं तर असू शकतो. असं केल्यानंतर एक वेळ अशी येईल की वेळ यायला पाहिजे तशी की ज्या वेळेस या सर्व वृत्तींना आपण साक्षी आहोत हे लक्षात येईल. नव्हे या वृत्तीपासून आपण असंग आहोत. आपण काय आहोत? असंग आहे मी. वृत्तीचा आणि माझा संग नाही, असंग आहे. रेल्वेमध्ये बसलेल्या माणसाचा जसा रेल्वेशी असंग होता, घरी संग, तसा माझा या वृत्तीशी कुठल्याही प्रकारचा संग नाही.
दिसतो पण नाही, दिसतो पण नाहीये. दिसला म्हणजे असतो असं नाही ना. म्हणून वृत्ती आणि मी म्हणजे क्रोध आणि मी दिसतो, क्रोध आणि मी यांचा संघ दिसतो, पण माझा आणि क्रोधाचा संघ नाही, हे स्वतःला लक्षात आलं. दुसऱ्याला लक्षात येऊ नाही तर नाही येऊ, कारण रेल्वेमध्ये बसलेल्या बाकी सगळ्यांना वाटतं हा माणूस इथंच आहे, पण त्याला माहिती असतो आपण घरी आहे. हे जसं आहे, त्याच्या शेजारी बसणाऱ्यांना पण वाटतं हा इथंच आहे. जसं मला आता असं वाटतंय की तुम्ही सगळे इथे आहात, असं वाटतंय ना मला. तुमचं सगळ्यांचं लक्ष आहे म्हणून मला असं वाटतं तुम्ही इथंच आहे. लक्ष इथं आहे म्हणजे स्थूल शरीर इथं आहे, बुद्धी इथं आहे, मन इथं आहे, पण जीव नाही ना इथं. त्यामुळे जीवाचा संघ नाहीये. जीव इथं संघ ठेवणे का नाहीये. म्हणजे संघ आहे असं कुठं वाटू शकतं? स्थूल शरीराने वाटू शकतं, सूक्ष्म शरीराने पण वाटू शकतं. कारण मी सांगतो ते जर बारकाईने तुम्ही ऐकत असाल तुमचा इथे संघ आहे असं लक्षात येत आहे, पण जीवाचा संघ आहे का असा प्रश्न पडतो ना. तर संघ जो आहे हा संघ दुसऱ्याला कळतो का? नाही कळत. आपल्याला कळतो. तर आपल्याला हे पक्क लक्षात आलं पाहिजे हळूहळू प्रयत्नाने की या वृत्तीशी, या दृश्य केलेल्या वृत्तीशी माझा काय असंग आहे, माझा संघ नाहीये. काहीच संघ नाही माझा, त्याचा काही संघ नाही. पण त्याचा माझा संघ नाही आणि त्यामुळे त्या वृत्तीच्या व्यवस्थेसाठी निर्माण केलेल्या जगातल्या कुठल्याही पदार्थांचा, विचाराचा, क्रियेचा माझा काही संघ नाही. मी असंग आहे. काय? मी असंग आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे स्वतःला. कारण आपली गती ही दुसऱ्यावर अवलंबून आहे, आपल्यावर अवलंबून. आपली पुनरावृत्ती होणार का नाही होणार, आपण कुत्र्याच्या देहाला जाणार का देवाधिकांच्या देहाला जाणार, हे दुसरा कोणीही ठरवणार नाही. यमाला ते ठरवण्याचा अधिकार नाहीये. यम देवता, यमाला सुद्धा तो अधिकार नाही. आपली गती ठरवण्याचा अधिकार यमाला पण नाहीये. मग कोणाला आहे? आपल्यालाच आहे. आपलं वाटोळं करायचं का चांगलं करायचं हे अधिकार आपल्याला आहे. काही लोक परमार्थ करून एवढा अभ्यास करतात पण तरी सुद्धा गुंतून राहतात. त्याला काही यम काय करणार आहे का महाराज काय करणार आहे? काय नाही. आपला निर्णय लावणं, आपली गती ठरवणं हे आपल्या हातात आहे. आपली आपण करा सोडवण, तर दुसरं कोणी सोडून नाही करू शकत. आपली आपणच सोडून करावं लागेल. म्हणजे आपल्याला आपली गती ठरवायची. आपली गती ही आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होणाऱ्या असंख्य वृत्तींना आपण संघात ठेवतो का असंघात ठेवतो यावर अवलंबून आहे. संघात ठेवली तर किती कशा प्रकारचा संघ आहे त्याप्रमाणे गती ठरते. कुठल्या वृत्तीचा संघ करतो त्याप्रमाणे गती ठरते. पाप वृत्तीचा संघ ठेवला तर नरकाची प्राप्ती होते, पुण्य वृत्तीचा संघ ठेवला तर स्वर्गाची प्राप्ती होते. संघ जर ठेवला तर तादात्म्य. आणि त्याच्या व्यवस्थेसाठी म्हणजे ह्या वृत्तींच्या व्यवस्थेसाठी निर्माण केलेल्या संसारामध्ये, प्रपंचामध्ये जर संघ ठेवला तर पाप करो का पुण्य करो त्याला नरकच मिळतो. म्हणून प्रयत्नपूर्वक आपल्याला या आपल्याच आतमध्ये उठणाऱ्या वृत्तींचा संघ संपवावा लागेल. म्हणून मी दिसतो दयाळू किंवा रागीट याने काही फरक नाही पडणार. काय दिसतं, काय बोलतो, काय ऐकतो, काय खातो, काय पितो, कशाचा संसर्ग करतो, कशांमध्ये गुंतून राहतो, हे दिसायला काही दिसू देत. त्याचा जीव त्या अंतःकरणामधल्या वृत्तीशी असंगत्वाने राहतो की नाही हा महत्वाचा विषय. असंग हे महत्वाचा विषय आहे. असंगत्व हे बाह्य शरीरावरून, बोलण्यावरून, बुद्धीच्या हुशारीवर अवलंबून नाहीत. एखाद्याची किती बुद्धीने हुशार असला आणि फार गप्पा मारत असला त्याच्यावर ते अवलंबूनच नाहीये. ते कशावर अवलंबून आहे? त्याचा जीव असंग आहे का नाही. मग त्याचा जीव कशाशी असंग पाहिजे? स्थूल देह, स्थूल आणि सूक्ष्म प्रपंचाशी असंगाशी आपल्याला घेणं देणंच नाही. त्याचा असंगाचा निर्णय लावत बसत नाही आपण लावतोय असंगाचा निर्णय अंतःकरणामध्ये निर्माण होणाऱ्या वृत्तीशी. त्या वृत्तीशी असंगत्वाचा निर्णय तर लागू देत. एवढाच फक्त आपला महत्वाचा विषय. बाह्य पदार्थ स्थूल किंवा सूक्ष्म यांचा आपण विचार नाही करत. त्यांच्यावर आपला अभ्यास पण करायची गरज नाही. तशी पाहिजे करायचं असेल तर एखादा करू शकतो, पण आपल्याला घेणं देणं प्रामुख्याने आहे वृत्तीशी. कामद्याश्चित्तगा दृश्या हे जे झालेलं आहे आपलं, म्हणजे त्या ज्या वृत्ती आहेत, कामादी वृत्ती ज्या आहेत त्या वृत्तीशी असंगत्वाचा निर्णय लागला.
तो निर्णय लावण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला. हे कधी शक्य आहे, कसं शक्य आहे? एक अभ्यास जो सांगितला त्याप्रमाणे एक प्रयत्न करावा लागेल. तो प्रयत्न केल्यानंतर लक्षात येतं की पहिल्यांदा आपण असंग आहोत हे शब्दाने लक्षात घेतलं. कशाने? असा जो अभ्यास सांगितला तो अभ्यास केल्यानंतर हे शक्य होतं. जरा एकदमच शक्य कोणाला होत नाही. तर जसं जेव्हा एखादा मुलगा जन्माला आला आणि त्याला सांगितलं तू राम आहेस, तेव्हा त्याला कळलं नाही. मग त्याला पुन्हा सांगितलं तू राम आहेस, तिसऱ्या वेळा, चौथ्या वेळा, बऱ्याच लोकांनी इकडून तिकडून त्याच्यावर त्या राम शब्दाचा काय केला, मारा केला. आणि मग त्याला लक्षात आलं आपण कोण आहे, राम. तर तो हा शब्दांचा मारा केला आणि मग धरीला मारा करावा लागेल. त्याला काय करावं लागेल, शब्दाचाच मारा केला ना, तर त्याला मारा करावा लागेल. कुठल्या शब्दाचा मारा करावा लागेल? पहिला शब्द आहे असंग. राम हा शब्द जन्माला आल्यानंतर त्याला पहिल्या शब्दाचा मारा केला. राम, तुझं नाव काय आहे? राम. राम. तर सगळ्यांनी वेगळ्या पद्धतीने, कोणी गाऊन म्हटलं असेल, कोणी प्रेमाने म्हटलं असेल, कोणी राम म्हटलं असेल, कोणी राम्या म्हटलं असेल. पण राम हा जो काही शब्द आहे त्याचा, मग राम का राम्या, मग गाऊन का मारून, कसंही होऊ देत पण मारा झाला पाहिजे, है की नाही? तसा असंग हा जो आहे, असंग आहे. कोण असंग आहे? कोण असंग आहे? जीव असंग आहे. कुठला जीव? जो जीव कुठे आणला होता आपण? जो जीव आपण वृत्तीवर आणला होता तो जीव नाही जो बायकोत गुंतलेला आहे. त्याला हे शक्य नाही. बरं, गैरसमजत कोणी राहू नका. गैरसमज फार लोक करून घेतात. कुठला जीव असंग आहे? असंगत्वाचा मारा राम देशपांडेंना करता येणार नाही. राम देशपांडेंना तो अधिकार नाही. तुम्ही राम देशपांडे आहात का? मग तुम्हाला तो अधिकार नाही. तुम्ही ब्राह्मण आहात काय? तुमचा अधिकार नाही. क्षत्रिय आहे का, वैश्य आहे का, शूद्र आहे, स्त्री आहे का, पुरुष आहे, तुम्हाला तो अधिकार नाही. म्हणून इथे बसलेल्या कुठल्याही स्त्रीला, पुरुषाला, ब्राह्मणाला, क्षत्रियाला, या कोणालाही अधिकार नाही हा शब्दांचा मारा करण्याचा. कोणाला अधिकार आहे? कोणाला अधिकार आहे? त्या जीवाला अधिकार आहे जो जीव कुठे आहे? त्या वृत्तीवर आलेला आहे. त्या वृत्तींना जो पाहतो, त्या वृत्तींना जो आपल्यापासून वेगळा आहे असं पाहतो, त्यांच्याशी ज्याचा संबंध आलेला आहे, त्यांच्याशी ज्याचा संघ आहे, आता त्यांच्याशी ज्याचा संघ राहिलेला आहे, बाकी कशाशी संघ नाही, त्यांच्याशी संघ राहिला. आणि त्यांना तो आता द्रष्टारूपाने पाहू लागला की तो जो जीव आहे त्याला सांगायला लागतं की महाराजांचं असंगत्व आहे. कारण पहिल्यांदा पाहणं वेगळं. जसं रस्त्यावर दोन माणसांची भांडण चाललंय आणि आपण पाहतो. आता भांडण जेव्हा चाललंय, आपण पाहायला गेलो, पाहायला गेल्या आपल्याला कळतच नाही कोण नक्की माणूस आहे. हा एक त्याला दुसऱ्याला मारत असतो, तो दुसऱ्याला मारत असतो, एकमेकांना लोळवत असतात. आपल्याला पहिल्यांदा कळत नाही कोण आहे. ते खाली पडलेला जो दिसत नाही तो कोण आहे आणि वरून मारतोय तो कोण आहे कळत नाही. उलट झालं तरी कळत नाही. उलटा पालटा केला, त्यांच्या मारामारी झाली, आपल्याला बराच वेळ कळत नाही काय चाललंय, गोंधळ असल्यामुळे, है ना. आणि मग आपण बारकाईने बघतो आणि मग कळतं आपल्याला. काय कळतं? मग आपल्याला कळतं की ह्याच्यातला हा तो आपला स्वामी आहे असं कळतं. मग आपण काय करतो? मग आपण धावतो स्वाम्याला वाचवायला. पण मग नंतर जर लक्षात आलं की हा गोम्या पण आपलाच आहे, मग काय होतं? मग आपण दोघांना म्हणतो गप्प बसा, नाही का. फक्त स्वाम्याचा आपला असता तर आपण स्वाम्याला वाचवणार, गोम्याला मारणार. पण गोम्या पण आपलाच आहे लक्षात आलं तर मग दोघांनाही आपण गप्प बसवणार, नाही का. नाही तर फक्त गोम्याच आपला लक्षात आलं तर गोम्याला वाचवणार, स्वाम्याला पण, है ना. म्हणजे पहिल्यांदा गेल्या आपण साक्षी आहोत. पहिल्यांदा गेल्या काय, आपण भांडण चाललंय दोघांचं, आपण पहिल्यांदा गेल्या काय आहोत? साक्षी आहोत. मग निरखून बघितल्यानंतर काय लक्षात आलं? स्वामी तर आपलाच आहे. म्हणजे कुठलं साक्षी राहिलं? मग गेलं. बरं, स्वामी नाही, गोम्या आपला लक्षात आला तरी नाही ना. मग दोन्हीकडे गेलं. म्हणजे जेव्हा वृत्तीवर जातो, वृत्तीला पाहतो, तेव्हा लक्षात येतं की पापी आहे, पुण्यवान आहे, धर्मवान आहे, अधर्मवान आहे, चांगला आहे, वाईट आहे, सुखी आहे, दुःखी आहे, हे सगळे काय स्वाम्या गोम्या आहेत. हे सगळे, हे दोघं कोण आहेत? मग कधी कधी स्वाम्या आपला वाटतो. आता भांडणं चालले, एकदा जर स्वाम्या माझा वाटला नाही, एकदा गोम्या माझा वाटला, तर होणार काय? मग अडचणच आहे, नाही का. तर कधी सुख आपलं वाटतं, कधी दुःख आपलं वाटतं, कधी धर्म आपला वाटतो, कधी अधर्म आपला वाटतं. म्हणजे आपण कधी ह्याचे वाटतो, कधी त्याचे वाटतो. मग साक्षी कुठला राहिला? पण लक्षात आलंच हा स्वामी आपला नाही, हा गोमे आपला नाही. आपण काय म्हणणार? मग आपण दूर चालू देत. काय म्हणणार आपण काय म्हणणार?
चालू देत भांडण, काय करायचं ते करत बसा. पण समजा आपल्याला कळलं या सोम्या पण आपलं नाही, हा गोम्या पण आपलं नाही, पण आपल्याला वाटलं की कशाला विनाकारण भांडणं चालू ठेवायची, भांडणं सोडवावी, आणि आपण गेलो, अरे गप बसा, हे बाजूला हो, हे बाजूला हो, असं आपण केलं, तू इकडं हो, तू इकडं हो, आपण केलं, तरी सुद्धा आपण त्यात गुंतलोय का? तरी आपण साक्षीच. सोम्या गोम्याचा निर्णय जरी लावला, त्यांची व्यवस्था जरी केली आपण जाऊन, भांडण सोडवणे म्हणा किंवा एकाला उचलून बाजूला ठेवणे, दुसऱ्याला बाजूला करणे, जे काही करणं ते आपण केलं किंवा नाही केलं, फक्त सोम्या गोम्या आपला नाही हे लक्षात आलं आणि मग काही केलं तरी असंग आहे. तरी संघ आहे का? फक्त अडचण काय, समजा आपल्याला कळलं हा आपला माणूस नाही, हा आपला माणूस नाही, आणि आपण गेलो मध्ये सोडवायला आणि त्याला म्हटलं अरे गप ना, कशाला भांडण करतो, आणि त्याला आला राग. नाही, पहिला राग समजा एकालाच आला, गोम्या राहायचा बाजूला, हा स्वामी आपल्यालाच मारायचा. बरं आपण ह्याला गप करून गोम्याला म्हणावं तर गोम्या पण लावायचा आपल्याला एखादी, नाही का? बरं त्याच्यानंतर दोघांना राग आला तर दोघंही आपल्याला तुडवायचे, आहे की नाही? तर अशी अडचण आहे. म्हणजे आपला संघ नाही पण संघ व्हायचा. तसंच आहे हे काम, क्रोध, म्हणजे ह्या ज्या द्वंद्वात्मक वृत्ती, एक सुख आणि एक दुःख. आपण सुखाला गप बसावं तर सुख आपल्याला टोला देईल, दुःखाला गप बसावं तर दुःख टोला देईल. आपल्याला जरी कळलं की सुख दुःख आपलं नाही, काम क्रोध किंवा हे पाप पुण्य धर्म अधर्म ह्यांच्या नादी लागलो, आपण नादी लागलो त्यांच्या, आपलं नाही कळलं, आपल्याला माहिती कळलं तरी सुद्धा यांच्या नादी लागलो, धर्माच्या नादी लागलो, धर्म टोला ठेवून देतो, टोला ठेवून देतो, म्हणजे त्याच्यात गुंतून टाकतो. धर्माच्या नादी लागले धर्म गुतवतो, अधर्माच्या नादी लागले तर अधर्म गुतवतो, दोघांच्या नादी लागलं तर मग ते पार दोघं तुडवतात, आपल्याला जगूच देत नाही नीट. धर्म आणि अधर्म यांच्या नादी आपण अनंत जन्मापासून लागलेलो आहोत. पाप पुण्य सुख दुःख या द्वंद्वात्मक वृत्तीच्या नादी आपण अनंत जन्मापासून लागलो. यांचा संघ, असा संघ भयंकर केलेला आहे की आता हे दोघे मिळून आपल्याला तुडवत आहेत. त्यामुळे तुम्हाला इथं बसल्यानंतर आता सुद्धा काळजी आहे की महाराज हे धर्म सांगतात का अधर्म सांगतात, अशी काळजी आहे. कारण महाराजांनी समजा काहीतरी अधर्म केलेला लक्षात आला किंवा महाराजांनी अधर्म केला आणि आपल्याला कळलं तर आपण विचार करू, हे तर अधर्मवान महाराज आहे, मग झालं का नाही वाटोळा. किंवा महाराजांनी काहीतरी पुण्य केलं, फार पुण्यवान महाराज आहे, तरी वाटोळं झालं का नाही, का तो पुण्यात गुंतला. पुण्य किंवा पाप, धर्म किंवा अधर्म, ह्या दोन गोष्टी इतक्या भयानक आहेत, इतक्या भयानक आहे, त्याच्यात गुंतूनच ठेवतात. ते दोन माणसाची भांडण चालले असताना जगाला काही घेणं नसतं खरं तर, पण अख्खा गाव गोळा होतो, कारण मजा आहे ना त्याच्यामध्ये. तसं ह्या दोन गोष्टींची भांडणं चाललंय आतमध्ये, अंतःकरणात कोणाचं भांडण सुरू आहे, द्वंद्व, पाप का पुण्य, सुख का दुःख, मी का तू, सदैव या दोघांचं जगामध्ये थैमान आहे. अख्खं जग दोन गोष्टींच्या वर जगलंय. जगामध्ये सुख म्हणतं की मी आहे, दुःख म्हणतं नाही मी आहे. सुखाने एक वेळ आपला मुखवटा धारण केला, म्हणजे मुख वर काढलं की लगेच त्याला जगू देत नाही दुःख, दुःख लगेच वर येत. दुःख जेव्हा वर येतं तेव्हा सुख गप्प बसत नाही, ते पुन्हा दुःखाला दाबून टाकतं. अख्खं आयुष्य, अनंत जन्म, अनंत वेळा आपण फक्त या दोघांच्या या तुडवण्यामध्ये आहोत. हे दोघं आहेत, हे दोघांनी काय केलाय, नुसता गोंधळ घातलाय. अख्ख्या जगात बरे दोघांनी गोंधळ घातलाय. कोणी? सुख दुःख, म्हणजे द्वंद्व. सुख दुःख म्हणा, तुम्हाला जे रुचेल पटेल ते घ्या, सुख दुःख घ्या, पाप पुण्य घ्या, धर्म अधर्म घ्या, शुभ अशुभ घ्या, काय तुम्हाला द्वंद्व घ्यायचे ते घ्या. पण ह्या दोघांनी सुख दुःख जरा बरं वाटतं, पाप पुण्य म्हटलं की परत आपल्याला वाईट वाटतं, अरे पाप का पुण्य, नाही का? त्यामुळे सुख दुःख घे, सोपं आहे. तर सुख दुःख जे हे काय, यांनी अख्ख्या जगामध्ये थैमान घातलेलं आहे. आणि कधी हा ह्याला लोळवतोय, कधी तो त्याला लोळवतोय, आणि आपण सुद्धा ते आपल्याला लोळवत आहेत. बरं, खरं तर ते आपल्याला काय करतात, ह्या जीवाला तुडवतायत. इतका तुडवलाय जीवाला म्हणजे आपल्याला. बरं, एखादं म्हणेल जाऊ दे, आपल्या काय घेणं, आपल्याला तुडवतात. ही दोघं मिळून ह्या वृत्ती आहेत, ह्या आपल्याला तुडवतायत. भांडण पाहायला जायची हाऊस कोणाला आहे? गप चाललो होतो आपण रस्त्याने, बळच उतरला गाडीतून, बरंच गेला, बळच भांडण सोडवायला गेला, मार खाल्ला. असं झालेली एक गत आपली. आपण होतो शांत, निर्विकार, शांत होतो, पण गंमत वाटली, बघावं चला, हाऊस ना, हाऊस आली आपल्याला. काय झाली? ही हाऊस आहे फक्त. हे अनंत जन्म तुडवून घ्यायची आपल्याला हाऊस आहे, म्हणून आपण फिरतोय. बरं, आपल्याला काही बळजबरी केलेली नाहीये. आता हाऊस म्हटलं मग ज्याची हाऊस जे असेल तिथपर्यंत तो करणारच ना, त्याच्यात अंगात जेवढं दम आहे
नाही का नाही? तेवढ्या वेळ तो करणार ना. अंगात जिथपर्यंत रग आहे तिथपर्यंत तो हौस करणारच नाही का? त्यामुळे तुम्हाला काही जरी सांगितलं, तुमच्या अंगात जिथपर्यंत ती रग आहे तोडून घ्यायची, तिथपर्यंत तुम्हाला काय बोध करणार महाराज? आणि महाराजाचा बोध तुम्ही काय ऐकणार आहे? कोण ऐकणार आहे? म्हणजे महाराजाचं म्हणजे काय कोण ऐकू शकत नाही, कारण अंगात रग आहे ना तेवढी. म्हणजे सुख दुःखाचा भोग भोगण्यासाठी अंगात रग आहे, म्हणजेच पाप पुण्याचा भोग भोगण्यासाठी अंगात रग आहे, म्हणजे धर्म अधर्माचा भोग भोगण्यासाठी अंगात रग आहे. काही लोक पाप पुण्य हे सगळं आता मला माझ्या समोर काही करतात, पण ते हे दोन गोष्टी करता तुम्ही का नाही करत? कशामुळे करताय? जीव गुंतून का करताय? रग आहे तेवढी अंगात. आता ती रग जाणार कशी? ते जाणार कशी? ते ज्याचे तरी ठरवायचं ना. आपण मी काय करणार त्याला? पण हे जिथपर्यंत संपत नाही, आपण या सुख दुःखाला फक्त काय आहोत? साक्षी आहोत, आणि आपला आणि त्याचा काही संबंध नाहीये. संबंध नाहीये हे कळायला पाहिजे. म्हणजे आपण त्या दोघा सौम्या गोम्याच्या भांडण सोडवायला गेलो, आपल्यालाच ते लोक मारायला लागले, आणि आपला ओळखीचा माणूस आला आणि त्याने भांडण सोडवलं, आपल्याला बाजूला केलं आणि आपल्याला म्हटलं तुझं त्यांच्या दोघांचा काय संबंध आहे? हे तुमचं तुम्ही चालू द्या, तू चल बाजूला, तू घरी चल आपलं. असं होतं ना. पोरगं भांडण कर, 3 पोरं भांडण करत असतात, आई येते कार्ट्याला उचलते, त्या दोघांना म्हणतात तुमचं तुम्ही बघा, हे कार्ट्याला घेऊन घरी जाते. ती दोघं बसतात भांडत. कोण? सोम्या भांडत बसतात. आई कार्ट्याला घेऊन कुठं जाते? घरी. आहे की नाही? म्हणजे आपलं कोणीतरी आलं आणि आपल्याला जर उचललं तिथून बाहेर, आणि बाबा चल बाजूला, तुझं त्याचा काय संबंध आहे? तर बरं आहे. साधू संत कसे आईसारखे, ते आपल्याला म्हणतात बाबा तुमचा याचा काही संबंध नाही. आपण म्हणतो नाही नाही आता सोडतच नाही यांना, आता यांना सोडत नाही. आपण निर्णय ठेवून आला नाही, प्रत्येक जण ते निर्णय करून आले सोडायचं नाही. आता कोणाला? तुम्हाला ज्याला वाटतं त्याला. तुम्हाला पुण्य वाटतंय का पाप वाटतंय त्याला तुम्ही धरून राहणार आहे, सोडायचंच नाही त्याला. आता पुण्य, आता बघा तुम्ही पुण्य किती कमवतो, किती असं ठरवलं ना आपण आतमध्ये. मग त्याच्यात आडवं कोणी आलं तर तुम्हाला त्याला बाजूला करू, आपलं काही घेणं नाही. महाराजच आडवे आले तर महाराज म्हटले थांब आता हे पुण्य करू नका, तर काय म्हणणार? काय महाराज तुम्हाला कळतंय का? काय सांगता तुम्ही? अहो इथं प्रमाण आहे, करायला लागतं ते पुण्य. त्याच्याशिवाय थोडी चालतंय, श्राद्ध घातल्याशिवाय थोडी होतंय, घालावं लागतं, हे करावं लागतं, ते करावं लागतं. कारण महाराज आडवे आले तर महाराजाला पण विचारत नाही, तर कारण आता ते ठरवलंच आपण त्या पुण्याला पकडून धरायचं, तर वाचवणार कोण? एखाद्याने ठरवलंच असेल पापाला पकडून ठेवायचं, तर वाचवणार कोण? धर्म किंवा अधर्म, पाप किंवा पुण्य, सुख किंवा दुःख यांना धरून ठेवायचं एखाद्याने ठरवलं असेल, तर वाचवणारा कोण आहे? कोणी वाचू शकत नाही. म्हणून आपल्या हातात आहे. आपल्याला काय करायचं आहे? कोणाच्या हातात आहे? दुसऱ्याच्या हातात नाही, आपल्या हातात आहे. आपल्याला या अंतःकरणामध्ये उठणाऱ्या असंख्य वृत्तींचा, असंगत्वाचा निश्चय जर लावायचा असेल, तर मी मागासपासून तुम्हाला जे सांगत आलो की क्रमाने असा जर आपण अभ्यास केला तर उपयोग होईल. क्रमाने म्हणजे पहिल्यांदा खालून यायला पाहिजे. पापाचा आणि पुण्याचा आपला काही संबंध नाही. पाप का पुण्य, पाप वर येतंय का पुण्य वर येतंय, मला काही संबंध नाही ना. मग तो पाप वर आलं किंवा पुण्यवर आलं, त्यांनी त्या इंद्रियांना, त्यांनी त्या स्थूल देहाला, त्यांनी त्या सगळ्या जगातल्या प्रपंचाला व्यवस्थेसाठी घेतलं, तर त्यांचा प्रश्न आपल्याला घेऊ देत ना, तर त्यांचा प्रश्न आहे. पुण्यवर आलं तर त्याप्रमाणे स्थूल शरीर हालेलच, पाप वर आला त्याप्रमाणे स्थूल शरीर हालेल, आपला काही संबंध. त्याप्रमाणे जग हालेल, त्याप्रमाणे जग पण हलणार ना. कारण पुण्यवर आल्यानंतर, पुण्य जर वर आलं तर त्याप्रमाणे इंद्रिय हालतील. समजा पुण्यवर आलं आणि खिशातले काही पैसे एखाद्या गरीबाला द्यावे वाटले, आता तो गरीब पण येईलच ना धावत, म्हणजे जग जग हालेल ना, ते तो जगाचा भाग आहे, तो पण पुढे येईल आणि तुमचा हात पण त्याला पैसे देईल, म्हणजे हे पुण्य झालं. आता पाप वर आलं समजा, तर पाप वर आलं तर एखाद्या माणसाला शिवी द्यावी वाटेल उदाहरणार्थ, मग तोंड हलेल का नाही? मग तोंड हल्लं की त्याचा हात हलेल का नाही? त्याचा हात म्हणजे जग आहे, हे सगळं आपोआपच नाही. मग पाप वर आलं तर 2 कानाखाली खावीच लागतं. पुण्यवर आलं तर त्याचा त्या गोरगरिबाने काही जो आशीर्वाद दिला तो फळ म्हणून मिळेल, पण तो ते करणार, हे सगळं आपोआप होतं. तसंच होईल, जसं होणार तसं होणार. म्हणजे पाप पुण्य हे काही वर येईल, कसं येईल आणि काय होईल काही सांगता येत नाही. पण आपण असंग असलो की ह्याच्याने आपला काही संबंध नसला की पुनरावृत्तीचा प्रश्न नाही. त्याला जर असंगताचा निर्णय लागला पक्का, तर तया कर्म माझी मग सौर आघवे जग अथवा नवे चांग अनुकरो,
नवे चांगलं केलं तर पुण्याचा विषय, आणि सहरो आगवे जग केलं तर पापाचा विषय. त्याप्रमाणे पुढचं सगळं होत असतं. त्याचा काही संबंध नाही. काय तो असंग आहे. तो म्हणजे जो जीव या निर्णयावर आला तो असंग आहे. जग काय म्हणतं याला काहीच किंमत नसते. तुम्ही मला काय म्हणता याला काही किंमत नाही, शून्य किंमत आहे. किती किंमत आहे? शून्य. मी तुम्हाला काय म्हणतो यालाही शून्य किंमत आहे. म्हणजे आपण एकमेकांना काय समजतो याला काही किंमत नाही. पण आतमध्ये आंतरिक जी स्थिती आहे त्याला किंमत आहे. आंतरिक जो जीव आहे, हा जीव त्या वृत्तींना असंगत्वाने पाहू शकतो का? असंग हा शब्द त्या असंगत्वाने पाहू शकतो का? हा विषय आहे. बाकीचा कशाचा विषय नाही. त्याचा जीवाचा विषय आहे. प्रत्येकाच्या आतमध्ये असलेला त्या जीवाचा विषय. पण त्या जीवाला या असंगत्वाच्या निर्णयावर जाण्यासाठी पहिल्यांदा जीवानेच जीवाला शिकवत राहावं लागतं. असंग आहेस. आता इथे शब्दांचा मारा कोण करणार आहे? काय कोणाला घेणं देणं पडलंय? राम, तू राम आहेस हे फक्त कोण सांगणार? त्याची आई सांगणार, बाप सांगणार, भाऊ बहीण मोठे असतील ते सांगणार, शेजारचे पाजारी सांगणार. बराक ओबामा मला काय घेणं नाही, तू राम आहेस का लक्ष्मण आहेस? कशाला बराक ओबामा येऊन तुला सांगेल तू राम आहेस नाही सांग का? त्याचा तुमचा काही संबंध नाहीये. म्हणजे आपल्याशी संबंधित जे असतात तेवढेच सांगतात की तू राम आहेस. बाकी कोण सांगणार आहे? कोणी नाही सांगणार. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त माझा सोन्या आहे असं कोणाला वाटतं? फक्त आईला वाटतं. फक्त आईच म्हणणार माझा सोन्या. बरं, त्याप्रमाणे हा जो जीव आहे तो असंग आहे. हे कोण शिकवेल आपल्याला? आपल्याला कोण शिकवणार आहे? कोण? जग नाही शिकवणार आहे. आपले जे आहेत ते शिकवतील. मग आपले कोण आहेत? आपले कोण आहेत? आपलं मन आहे, आपली बुद्धी आहे. त्या मनाने आणि बुद्धीने सांगितलं पाहिजे. मन बुद्धी कोणाची आहेत? आपलेच आहेत ना. ते व्यवहारात जसं आई बाप, भाऊ बहीण, शेजारचे पाजारचे हे सगळे आपल्याला म्हणतात राम राम राम. त्यातले सगळेच काही कायम नाही म्हणत. जास्तीत जास्त वेळ आई म्हणते, वडील म्हणतात, शेजारचे पाजारचे जेव्हा येतात तेव्हा म्हणतात. तसं आपल्या शरीरामध्ये जेवढं काही आपलं आता समजतोय आपण, जसं व्यवहारामध्ये ते राम ते सगळ्याच्या त्याच्या आजूबाजूच्या लोकांना आपले समजतो आणि ते आपले त्याला राम शिकवतात. त्याप्रमाणे आता आपल्याकडे स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर हे सगळं आहे. याच्यामध्ये सगळे इंद्रिये, सगळं जे आहे हे सगळ्यांनी आपल्याला त्या जीवाला शिकवलं पाहिजे. काय तू असंग आहे म्हणून मनाने शिकवावं, बुद्धीने शिकवावं. कोणाला? जीवाला. त्यांनी त्याला शिकवलं पाहिजे. मन बुद्धी या सगळ्यांनी. पण ह्यातले सगळे शिकवतील असं नाहीये. काही ते सगळे शिकवतील असं नाही. याच्या व्यतिरिक्त कोणी शिकवणार नाहीये. शिकवलं तर साधू संत शिकवलं. आता खरे आई कोण आहे? आईला फक्त मुलाच्या नावाशी खरं घेणं देणं असतं. बाकीच्या जगाला नुसतं व्यवहार मात्र असतात. आईला काळजी असते, आईला लाड असतात मुलाचं हे नाव ठेवायचं. आईला किंवा बापाला जास्तीत जास्त. बाकीच्याला काय फरक पडतं काही ठेवलं तरी? आपल्या पोराचं नाव काय ठेवायचं ह्याचं घेणं देणं पहिलं कोणाला असतं? प्रामुख्याने आईला, जास्तीत जास्त वडिला. त्याच्यापेक्षा बाकीच्यांना काय नाव ठेवलंय काय घेणं देणं? जे नाव ठेवलंय त्याने ते हाका मारतात. बरोबर ना? तसं आपली आई जी आहे ती आपली आई लक्षात आली पाहिजे. आपली आई म्हणजे ज्याच्यापासून ज्याचा जन्म होतो किंवा ज्याच्यापासून ते तयार झालंय, किंवा बाप म्हणजे ज्याच्यापासून तो तयार झाला त्याला आईबाप म्हणतात. हा जीव ज्या ठिकाणाहून उत्पन्न झाला तो ह्याला काय म्हणतो हा महत्त्वाचा विषय. त्याने काय नाव ठेवलं याला? त्याने काय शब्द दिला याला? नाव ठेवलं म्हणजे शब्द. तर हा जो जीव आहे तो जिथून आला म्हणजे ब्रह्म किंवा ईश्वर आणि माया, ईश्वर आणि प्रकृती, पुरुष आणि प्रकृती, याने याला काय नाव दिलंय? हे काय म्हणतात त्याला? खरं काय म्हणतात? असंग आहे. काय म्हणतात ते? आता ते तर काय म्हणत नाहीत. म्हणजे ब्रह्म किंवा देव हा काही त्या जीवाला म्हणजे आपल्याला म्हणत नाही की तू असंग आहे. म्हणून त्या ब्रह्माचे जे अवतार आहेत, कोण? संत, साधू संत जे आहेत हे त्या ब्रह्माचे अवतार आहेत. सिद्ध महापुरुष हे त्या ब्रह्माचा अवतार असतात. त्यामुळे ते त्याला काय म्हणतात? ते नाही म्हणून हे आहेत. कारण हे आणि ते एकच आहेत. म्हणून साधू संत ह्या जीवाला काय म्हणतात? असंग. साधू संत खरे असतील आणि हा जीव असेल. हा राम देशपांडे नाही बरं. राम देशपांडेला काही म्हणत नाहीत. राम देशपांडेला म्हणतात तू ब्राह्मण आहेस. साधू संत राम देशपांडेला काय म्हणतील? तू ब्राह्मण आहेस. हा पण म्हटला हो मी ब्राह्मण आहे, मग कर स्नान संध्या. साधू संताचं काय चुकलं? हा म्हटला मी वारकरी आहे, मग कर भजन. मग साधू संताचं काय चुकलं? हा म्हटला मी पापी आहे, मग कर नामस्मरण. साधू संताचं काय चुकलं? नाही का? पण ते असं काही डायरेक्ट म्हणत नाही. ते म्हणतात तू ब्रह्म आहेस, तो म्हणतो नाही मी राम आहे, मग कर नाही.
हा म्हणतो मी पापी आहे, मग कर तू हे, असं त्यांनी सांगताना ते सगळ्यांना सांगतात. तू कोण आहेस म्हणजे जीव. बरं, त्या जीवाला सांगतात तू जीव ब्रह्म आहे, म्हणजे तू ब्रह्म आहेस, म्हणजे तू देव आहेस किंवा तू असंग आहेस. आता ब्रह्म देव वगैरे सोडून देऊ, आपण आपल्या शब्दाला धरून बोलू. तू असंग आहेस, तू असंग आहेस असं ते सांगतात. तू असंग आहेस, मग तू असंग आहेस असं म्हटल्यानंतर हा शब्द आहे, ते काय म्हणतात, आई जसं शब्दाने म्हणते राम आहेस, ब्राह्मण आहेस, हे शब्दाने म्हणते, तसं साधू संत सांगतात तू असंग आहेस, हा फक्त शब्द आहे. काय शब्द आहे. आता याने तो बरं, त्याने त्या साधू संतांचा जितका काळ आई जवळ असते तितक्या वेळ बरं आहे. आता समजा एखादं पोरगं जन्माला आलं आणि त्याचं नाव ठेवलं आईने एकदम लाडाने राम. आता काहीतरी कारणाने त्या आईची, म्हणजे नाव ठेवलं राम, आणि काहीतरी कारणाने त्या आईची आणि त्या पोराची झाली ताटातूट. आता हा राम राहील का? आता हा जिथं कुठं जाईल तिथं तिथं तो होईल. कारण त्यांची ताटातूट झाल्यानंतर जरी नाव त्याचं राम आहे, खरं नाव आहे राम, कारण त्या आईने ठेवलं, मग ते खरं नाव राम आहे, पण तो राम त्या आईच्या पासून वेगळा झाल्यामुळे हा आता जिथे जाईल तिथे तो होणार आहे. म्हणजे एखाद्या मुस्लिम स्त्रीच्या हातात जर पडलं पोरग तर तो रहीम होईल, ख्रिश्चन माणसाच्या हातात पडलं तो काहीतरी जॉन होईल, काहीतरी होईल, नाही का. आफ्रिकन माणसाच्या हातात पडला तर काहीतरी अजून वेगळा होईल, कुत्र्या मांजराच्या हातात पडला तर काहीतरी वेगळाच होईल, जंगलात पडला तर मोगली होईल, नाही की नाही. मग मोगली कुठं राहतो माहिती आहे की नाही, मोगली. हा, जंगलात राहील तर मोगली होईल, कुठं राहील तसं होईल का नाही. मोगलीला काय नाव आहे का? तो जंगलात राहतो मोगली, नाही तर टार्झन होईल, आहे का नाही. पण राम राहील का? तसं साधू संतांनी जरी सांगितलं कधीतरी की बाबा तू कोण आहेस, असंग आहेस, पण आता हा त्या पुन्हा पुन्हा त्या साधू संतांच्या संगतीत नाही राहिला, हे शिकवणाऱ्यांच्या संगतीत नाही राहिला, तर हा कोण होईल? ज्यांच्या ज्यांच्या संगतीत जाईल तो होईल, नाही का. म्हणून पुन्हा 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 त्या जीवाला हे शिकवणं गरजेचं आहे. काय असं एक वेळेनंतर साधू संत नसले तरी त्या जीवाने स्वतःला शिकवणं गरजेचं आहे, मी असंग आहे. जसं बऱ्याच वेळा आपणच आपल्याला शिकवावं लागतं की आपण कोण आहे. आपण आपल्याला आठवण करून द्यायला लागतं ना की आपण कोण आहोत, ब्राह्मण आहोत, असं कळत न कळतपणे आपणच आपल्याला शिकवावं लागतं. आपण भारतीय आहोत, आपण अमके आहोत, आपण तमके आहोत, असं आपणच आपल्याला बरेच वेळा कळत न कळतपणे शिकवत राहावं लागतं. तसंच आपल्याला स्वतःला हे शिकवत राहावं लागेल, पुन्हा पुन्हा आपल्याला शिकवत राहावं लागेल, शब्दाने आपल्याला शिकवत राहावं लागेल की आपण कोण आहोत, असंग आहोत. कशाशी? द्वंद्व धर्मांशी आपण असंग आहोत. या सगळ्यांचा आपला संग नाही, जरी दिसतो तरी नाही. मग त्यांचा कितीही गोंगाट होऊ देत, रेल्वे स्टेशनवर कितीही गोंगाट झाला तरी तो तिथं नसतो. गोंगाट झाल्यामुळे त्याचा जीव काय घरी जायचं थांबतो काय? रेल्वे स्टेशनवर खूप गोंधळ झाला, गोंगाट असला म्हणून काय त्याचा जीव घरी जायचं थांबतो काय? नाही थांबत. त्याप्रमाणे ह्या वृत्तींवर, असंख्य उठणाऱ्या वृत्तींचा कितीही गोंगाट झाला तरी सुद्धा मी असंग आहे, इकडे जर तो जीव शब्दाने स्वतःला जाग करत राहिला तर त्या गोंगाटाचा काय फरक पडणार? मी असंग आहे हा त्याचा काय राहील, हळूहळू का होईना शब्दांमध्ये दृढपणा येत राहील. शब्द आहे फक्त तो, काय शब्द, शब्दानेच काय करावं लागेल, मारा करत राहावं लागेल पुन्हा पुन्हा. असंग हा शब्द आहे, शब्दांचा मारा केला म्हणजे कुठल्या शब्दांचा मारा केला? अभंगामध्ये विठ्ठल, म्हणजे आपल्याला असंग शब्दाचा मारा करावा लागेल. असंग म्हणजे त्या ठिकाणी तो सोहम शब्द आहे, पण आपल्याला असंग हा शब्द या ठिकाणी सांगितलेला आहे कारण तो त्याचं लक्षण आहे विठ्ठलाचं. हे लक्षण कोणाचं आहे? हे विठ्ठलाचं लक्षण आहे. तर हा असंग शब्द पुन्हा 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 आपल्याला स्वतःला शिकवत राहावं लागणार. आणि जेव्हा जेव्हा विसरू तेव्हा तेव्हा आईच्या संगत गेलं पाहिजे. असं शास्त्र, असे श्रीगुरु यांचा संग केला पाहिजे की जे आपल्याला त्या असंगत्वाचा बोध करतात. असंग आहेस हे आपल्याला पुन्हा पुन्हा शिकवतात. कशातून? शब्दांचा मारा जरी असला तरी बरेच वेळा शब्दांचा मारा लक्षात येत नाही. तो शब्दांचा मारा प्रत्यक्षात असतो, काही वेळेस अप्रत्यक्षात असतो. तू ब्राह्मण आहेस हे प्रत्येक वेळेस शब्दाने नाही सांगावं लागेल, काही वेळेस तू ब्राह्मण आहे त्याला वागण्यातून दाखवला, म्हणजे तो वागण्यातून दाखवल्यानंतरही तो ब्राह्मण आहेस हा शब्दांचाच मारा असतो. तो ब्राह्मण आहे हा शब्द रूढ होत जातो, तो पक्का होत जातो.
तर पहिल्यांदा जर तू ब्राह्मण आहेस असं सांगावं लागतं, किंवा तू असंग आहेस हे सांगावं लागेल. त्यानंतर ते कृतीतून म्हणा किंवा कुठल्याही पद्धतीने म्हणा त्याला दृढ करत चालावं लागेल. आणि हे जसं जसं दृढ होईल तसं तसं ही समाधी आपली प्राप्त होत लागेल. ही समाधी प्राप्त होत जाईल. आपल्या सगळ्यांनाच ही समाधी प्राप्त करणं गरजेचं आहे, कारण या शब्दानुविध समाधीशिवाय पुढे आपल्याला जाता येणार नाही. म्हणून पहिल्यांदा दृश्यानुविध समाधी प्राप्त करा. दृश्यानुविध समाधी प्राप्त करून आपण तो साक्षी आहे हे लक्षात घ्या. त्याच्याशिवाय हे करता येणार नाही. एखादा ते न करता इकडे करायचा प्रयत्न करता त्याला हाताला काही लागणार नाही, अवघड आहे. म्हणून पहिल्यांदा आपण साक्षी आहोत हे लक्षात घ्या, आणि मग असंग आहे ते लक्षात घ्या. साक्षी हा असंगच असतो का? तर साक्षी जेव्हा निहाळत जातो तेव्हा तो कदाचित असंगत्वात न राहण्याची शक्यता असते. म्हणजे जेव्हा ते भांडणं बघायला जातो एखादा आणि निहाळायला लागतो तर कदाचित वाटतं की ते आपलंच आहे, नाही का, असं वाटू शकतं. त्यामुळे आपण जेव्हा हे आपल्या वृत्तीकडे पाहायला लागतो तेव्हा आपल्याला वाटायला लागतं अरे आपण पापी आहे. आधी नसतं लक्षात. माणसं जेव्हा रोज नुसती जगत असतात तेव्हा लक्षात येत नाही का आपण पापी आहे का पुण्यवान आहे. पण जरा ते हुशार सात्विक होतात तेव्हा ते आतमध्ये बघायला लागतात. नुसती जगत असतात तेव्हा त्यांना काही कळत नाही, पाप आहे का पुण्य आहे, काही कळत नाही त्यांना. पण जेव्हा ते हुशार होतात म्हणजे सात्विक होत जातात जरा, मग ते आतमध्ये बघायला लागतात आणि मग त्यांना लागतं अरे आपण फारच वाईट माणूस. काय लक्षात येतं? तिथपर्यंत लक्षात येत नाही. कधी लक्षात येतं? आतमध्ये बघायला लागलं लक्षात येतं अरे आपण फार वाईट आहे. म्हणजे काय झालेलं असतं, त्या वृत्तींकडे तो साक्षी रूपाने पाहायला लागतो आणि मग त्याला लक्षात येतं की ती वाईट जे येते ते आपण आहे, म्हणजे आपलाच येतो सोम्या. मग तो म्हणतो आपल्याला असं झालं पाहिजे, आपण त्याच्यापेक्षा वरचढ झालं पाहिजे, म्हणजे गोम्या झालं पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. हे सगळं काय होतं ना असं. पूर्वी जेव्हा नुसते जगत होतं तेव्हा काय घेणं ते नव्हतं का, चांगलं चाललं होतं, मस्त मजेत होतो. मग नंतर काहीतरी परमार्थ झालं, जरा बुद्धी चालायला लागली, मग लक्षात आलं आपण पापी आहे, पुण्यवान आहे, असे तसे, चांगले वाईट आहे. परमार्थ करा किंवा न करा सगळ्यांनाच तसं जाणवेल की आपण सुखी आहे दुःखी आहे. द्वंद्वात्मक जे आहे हे सगळ्यांनाच जाणवतं, परमार्थ करणारा न करणारा. म्हणजे सगळेजण पहिल्यांदा साक्षी होतात आणि साक्षी राहत नाहीत. काही क्षणासाठी साक्षी होतात आणि लगेचच सुखी दुःखी होऊन जातात, म्हणजे साक्षी राहत नाहीत. पण आता आपण साक्षी व्हायचंय आणि सुखी दुःखी नाही व्हायचं, ही जरा अवघड. म्हणजे साक्षी व्हायचंय आणि असंग राहायचंय. साक्षी होऊन गुरफटणे आणि साक्षी होऊन न गुरफटणे, साक्षी होऊन संग करणे आणि साक्षी होऊन असंगत्व लक्षात घेणे. तर असंगत्व ही फक्त थोडीशी बारीक गोष्ट आहे. काय साक्षी तर होतच आहे, पण साक्षी होऊन पुन्हा असंग आहे हे लक्षात घेणे, असं आपण दृढ करत चाललं पाहिजे. तरच आपल्याला या समाधीची प्राप्ती होणार. असंग आपण कोण आहोत? आपण म्हणजे कोण? स्थूल शरीराला जर आपण मी समजत असू तर मग हा अभ्यास आपल्यासाठी नाही. पंचीकरणाचा अभ्यास करा, नुसतं वाचू नका, अभ्यास करा, दृढ करत चला. आपण शरीर आहोत, आपण हे आहोत, ह्या भ्रमाने हा बोध टिकणार नाही. काय होणार नाही? टिकणार नाही. तो दृढ करत चला अभ्यासाने. पुन्हा पुन्हा अभ्यास केला तर हे दृढ होईल. पुन्हा 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 अभ्यास करता, अभ्यास केला तर हे कळेल, नाही केला तर काही कळणार नाही. तर कुठपर्यंत यावं? असंग यावं. असंग या शब्दांपर्यंत यावं. त्या शब्दाने पुन्हा पुन्हा आपल्याला शिकत काय व्हायचं ते होते, आपण कोण आहे, काय व्हायचं ते होते, आपण कोण आहे, काही होऊ देत ना, आपण असंग आहे. आणि नीट मी सांगितलेलं जर तुम्ही व्यवस्थित विचार केला तर तुम्हाला असं लक्षात येईल की आपण असंगच आहोत. आणि हे पुन्हा पुन्हा लक्षात आलं, एक वेळ येईल 6 महिन्याने असं तुम्हाला लक्षात येईल की आज तुम्ही असंग स्वतःला त्याला शिकवलं त्या जीवाला की असंग आहे, तर 6 महिन्याने तो जीव पक्क लक्षात येईल की असंग आहे आपण. मग आता काही होते ते असंगच जीव असंग आहे बरं, शरीर नाही म्हणतो. तो जो आहे तो असंग आहे आणि तो मी आहे हे लक्षात येईल. पण हे पुन्हा पुन्हा केल्याने लक्षात येईल आणि मग ही समाधी साधली जाईल. मग हे कधी कसं शिकवावं, त्याला काही नियम वगैरे काय? सगळे आंघोळ करावी, आसन विसन घ्यावं, डोंगरात जाऊन बसावं, काय नाही, कुठला नियम नाही आला. तुम्ही डोंगरात जा, जनात राहा का वनात राहा, तीर्थयात्रेला जा का जाऊ नका, तो ह्याचा काही विषय नाही, त्याचा काही संबंध. जिथं असेल तिथे जसा असेल तसा, फक्त झोपू नका. मग झोपावं की नाही? झोपायला झोपून जायचं, तर काय करणार? ते झोपल्याशिवाय मग पुढे जागता नाही येणार. पण हे जागा असते काळी, जेव्हा आपण जागृत अवस्थेत त्यावेळेस तरी एवढं करायचा. मग नंतर पुढे ते असंगत्वाचं इतकं दृढ होईल. म्हणजे राम देशपांडे झोपले तरी ब्राह्मण असतात का नसतात? व्यवहारामध्ये राम देशपांडे झोपले म्हणजे ब्राह्मण राहत नाही का? ब्राह्मणच असतात व्यवहारामध्ये. त्याप्रमाणे आपण असंगत्वाचा दृढ बोध पूर्ण जागे असल्यापणे जर केला तर झोपल्यानंतर आपण असंग असू का संगत जाऊ?
असंग करावं, ते आपोमत होऊन जाईल. त्यामुळे त्याचा विचार नाही, म्हणजे तिन्ही अवस्थेत आपण आपोमत असंग होऊन जाईल. पण ही अवस्था प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. तेवढा प्रयत्न सगळ्यांनी करावा. त्यासाठी आपण सर्वांवर भगवंत कृपा करत अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. जे काही चिंतन झालं ते परमपूज्य सद्गुरू अनाप महाराज यांच्या चरणी अर्पण करतो आणि येथेच पूर्ण विराम देतो. सुखिया